राम राम मंडळी, कशी आहात? तर आय होप तुम्ही सगळे छान असता. मी पूजा अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि जे कोणी नवीन माझे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि माझे जुने व्हिडिओही बघा, तुम्हाला छान वाटतील. आणि मला ना दसऱ्याला साफसफाई वगैरे करायची होती, पण झालं असं की माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती. त्याच्यामुळं मग मला काही काढणं शक्यच नाही झालं. त्याच्यामुळं मग मी काहीच पसारा वगैरे काढला नाही, तसंच राहून दिलं. म्हणलं चला आता दिवाळी वगैरे येते तर दिवाळीलाच काढन. तर मग आता दिवाळीत 8-10 दिवसच राहिली आहे, तर चला म्हणलं थोडीशी साफसफाई वगैरे केली पाहिजे. आता मलाही बरं वाटत होतं. त्याच्यासाठी मग सगळं पसारा वगैरे काढला होता साफसफाई करण्यासाठी. आणि मग काही बरण्या जे होत्या त्या मी रात्रीच घासून पुसून ठेवल्या होत्या, कारण की मला किराणा वगैरे आज भरून आणायचं होतं. तर मग त्याच्यामुळं मग बरणी वगैरे रात्रीच घासून घेतली. आणि कसं बाळ झोपल्यावर मग काही टेन्शन नसतं, त्याच्यामुळं मी पटपट आवरून घेतले होते. आणि मी म्हणलं रात्री घासले तर मग कसं सकाळी काही एवढं टेन्शन राहणार नाही त्याच्यासाठी. आणि सकाळी मग थोडेसे सामान वगैरे काढले होते, असं वाटत होतं 2 घंट्यात सगळं होऊन जाईल, पण दिवसभर माझं सगळं कामातच गेलं. आणि मग मध्ये मध्ये बेबीलाही बघावं लागतं त्याच्यासाठी. तर मग सगळे बरणी वगैरे डबे वगैरे घासून पुसून बाहेर वाळू घातले होते. कसं आता मस्त ऊन वगैरे कडक पडत आहे त्याच्यासाठी. आणि मग किती आपण पसारा काढला ना तेवढाच होऊन जातं. आणि आता आम्ही गेवरायला येऊन 4-5 महिनेही नाही झालं, तेव्हाच यायच्या वेळेस सगळे भांडे वगैरे बरणी वगैरे डबे वगैरे सगळे घासून पुसून जिथलच्या तिथं ठेवले होते. पण मला असं कळतच नाही, आपण नेहमी राडा वगैरे काढत असतो तरी इतका राडा कुठून येत असेल आणि कसं होत असेल. तर मग खूप जास्त धूळ वगैरे बसली होती, तर मग डबल मला राडा वगैरे काढावा लागलं. आणि मग सगळं घासून पुसून वगैरे घेतलं. आणि कसं मग घासून पुसून वगैरे घेतलं तर आपल्यालाही स्वच्छ वाटतं. आणि मी भाजी वगैरे जे बनवते ना तर मग इकडं सगळी उडून वगैरे जाते, त्याच्यामुळं मग पहिले सगळं घासून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग पुसून घेतलं. आणि मग मध्ये मध्ये बेबीची परेशानी खूप चालू होती. आणि मग शाळेत कबीरला डबा वगैरे बनवून पाठवून दिलता. आणि कबीर असल्यावर मग खूपच जास्त धिंगाणा वगैरे करता आणि मग मला काहीच आवरून देत नाही. मग कबीरला नव्हता तोपर्यंत मग मी सगळी साफसफाई वगैरे करून घेतली. आणि एकदा जर केली तर मग काही वाटत नाही. आणि आपलं तर काही असं पसारा काढायला काही आपल्याला वेळच भेटत नाही, पण कसं दिवाळी दसरा म्हणल्यावर मग आपण आवर्जून काढतो आणि मग आपल्यालाही छान वाटतं. पण आणि मला असं नेहमी असं वाटायचं की माझ्याकडे भांडेच नाही आहे, बरणीच नाही आहे, डब्बेच नाही आहे. पण आज जेव्हा मी पसारा काढले ना तेव्हा कळलं बाप रे बाप एवढे भांडे. तोपर्यंत आपण भांडे वगैरे घासायला काढत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळतच नाही. आणि आपल्याला वाटतं की माझ्याकडे हे नाही ते नाही. आणि मग जेव्हा पसारा काढतो ना तेव्हा मग वाटतं बापरे. आणि मग माझ्याबरोबरही तसंच झालं. मी म्हणलं बापरे आता इथून पुढं घ्यायच्या वेळेस ना पहिले विचार वगैरेच करून घेणार. मग रॅक वगैरे सगळी झाडून पुसून वगैरे घेतली. आणि मग सगळे सामान जिथलच्या तिथं लावायचे होते. आणि मग मध्ये मध्ये बेबीलाही बघावं लागतं. मग सगळं क्लीन वगैरे पुसून वगैरे नंतर मग पेपर वगैरे सगळे लावून वगैरे घेतले. आणि मग बरणी वगैरे मध्ये सगळं भरून वगैरे ठेवायचं होतं. आणि मग मी जेव्हा केव्हा एक जे डाळी वगैरे असते ना तर मग मी साफ वगैरे करूनच ठेवून देते, कारण की मग नंतर जाळे वगैरे लागणार नाही आणि त्याच्यात किडे वगैरे असतात त्याच्यासाठी. मग सगळं घासून पुसून घासायचं. आणि मला ना पूर्ण पसारा नव्हतं काढायचं, थोडं थोडंच काढायचं होतं. पण झालं असं की मी एक एक सामान काढायला लागले तर मला वाटलं चला आता सगळंच काढून घ्यायला पाहिजे. कारण की मग एकदा जर मग कंटाळा आला ना मग खूप जास्त कंटाळा येतं आणि मग कामही करू वाटत नाही. त्याच्यामुळं म्हणलं चला मग आता काढलंय तर सगळंच काढून घ्यायला पाहिजेत. मग थोडं थोडं करून सगळंच काढून घेतलं. आणि माझं ना घर कमी आणि कचराकुंडीत जास्त दिसत होतं, कारण की पसाराच तेवढं झालं. आणि मग आपल्याला ना असं घासायला पुसायला तेवढं टाईम लागत नाही, तेवढं हे कुठं ठेवायचं ते कशामध्ये भरायचं आणि काय कुठं ठेवायचं ना तेच विचार करत करत अर्धं डोकं पण दुखायला लागतं. आणि मग जिथं ठेवायचं तिथं तर ठेवतोच. आणि मी ना नेहमीच कधी पण पसारा वगैरे काढला ना तर मग मी सगळं नवीन म्हणजे एकदम नवीन पद्धतीने बरणी इकडून तिकडं एकाच जाग्यावर काही ठेवत नाही. मी दरवेळेस ना नवीन नवीन विचार करून ना सामान मला जसं छान वाटतं ना मग मी तसं भरण्या वगैरे सगळं ठेवत असते. कसं मग सगळं जिथंच्या तिथं जर ठेवलं ना मग आपल्यालाही छान वाटतं. आणि मग आपल्याला माहिती असतं ह्याच्यात हे आहे, त्याच्यात ते सामान आहे, मग घेता येतं. त्याच्यासाठी ना मी सगळे बरणी वगैरे सगळे पुसून वगैरे ना मग जिथं पाहिजे तिथं मी सगळे ठेवून वगैरे दिले. आणि मग हे बरण्या ना आमच्याकडे ना गावाकडे दुकान आहे ना, तर आम्ही कसं दुकानावरून मग कशाचे चॉकलेट वगैरे काही पण
येतात त्याच्यामुळं गुलाबजामुन वगैरे, तर मग मी तिथूनच घेऊन आले होते. आणि मग असं घ्यायचं म्हणल्यावर, विकत घ्यायचं म्हणल्यावर महाग भेटता. आणि आता जेही मी पुसते ना, ती मी डीमार्टमधून घेतली होती आणि अशी मला ना ₹150 पडत होती, पण तिथून 89 मध्ये 4 भेटल्या आणि क्वालिटी पण खूप छान आहे आणि एकदम मजबूत आहे. तर मला खूप आवडल्या होत्या. तर मग त्याच्यात 4 आल्या होत्या. आता नेक्स्ट टाईम जर मी डीमार्टला गेले तर अजून घेऊन येईन. कारण की एकसारख्या जर दिसल्या राहिल्या ना, तर मग घरात पण छान वाटतं. आणि हे दुसरे दिसत आहे ना, ते पण तशाच होत्या. त्याची पण क्वालिटी छान होती. ते मग पण मी डीमार्टमधूनच घेऊन आले होते. आणि कसं मग वेगळ्या-वेगळ्या जर राहिल्या तर मग कसं छान वाटतं आणि मग आपल्यालाही घर छान दिसतं. त्याच्यासाठी मग मी घेऊन आले होते. आणि मग एवढा पसारा पडला होता, तर असं वाटत होतं आता कधी होईना ना, आज मी जेवणच केलं नव्हतं. कारण की मला खूप जास्त भूक लागत होती आणि पसाराही तेवढाच पडला होता. मग सगळे घासून वगैरे आणि पुसून वगैरे मग मला ठेवायचे होते. आणि मी नेहमी ना बरण्या वगैरे घेतल्या ना तर एकसारख्याच घेते, कारण कारण की घर पण छान वाटतं आणि मग दिसायला पण छान वाटतं. त्याच्यासाठी मग मी सगळं तसंच घेत असते. मग सगळं सामान वगैरे ठेवायचं होतं आणि मग किराणा वगैरे भरून आणला होता आणि 2-3 दिवसापासून मी ते टोपल्यामध्येच भरून ठेवलं होतं, कारण की मग भांडे वगैरे घासायचे होते. त्याच्यामुळं मग मी तसंच भरून वगैरे ठेवून दिलं होतं. म्हणलं एकदा सगळे बरणी वगैरे घासून ठेवली तर मग जिथलच्या तिथं ठेवता येते. आणि हे जे तुम्हाला पॉकेट दिसतात ना, अंबारी, सुवाना, तर तुम्हाला वाटत असं एवढी मोठी का घेऊन आली आहे, ह्याचे तर मोठे मोठे पॅक भेटतात. पण आमच्या आहोंला असं वाटतं की ते 10-10 रुपयाला ना त्याच्यामध्ये जास्त वगैरे येतात, त्याच्यामुळे मग ते घेऊन येतात. आणि मग कसं आम्ही थोडंसं कंजूसच आहे, आम्ही थोडं बघूनच हे करतो. आणि मग हे बेबीसाठी साबण वगैरे आणलं होतं, तर त्याच्याबरोबर एक मस्त पावडर आला होता, तर खूप छान होता. आणि मग सगळे एक 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 सामान वगैरे काढायचे होते आणि मग जिथं तर तिथं. आणि किती किराणाचं लिस्ट बरोबर केली ना तरी काही ना काही विसरूनच जातं. आमच्याकडून तर नेहमीच असं होतं. 2 दिवसापासून लिस्ट करत होतो, तरी अजून काही ना काही सामान विसरूनच गेले. चला म्हणलं आता नंतर घेऊन येऊया. तर मग सगळे सामान वगैरे काढून घेतले आणि मग बघत होते की कितीला भेटले, काय प्राईज वगैरे आहे. आणि मग आम्हाला साबुदाणा, मी काय उपास वगैरे धरत नाही, पण कसं कधीतरी कबीरला साबुदाणा वगैरे द्यावा लागतं. त्याच्यासाठी मग साबुदाणा वगैरे मागून घेतला होता. आणि मग सगळं काढायचं होतं. आणि मग तेलाचे पॉकेट पण आम्ही एक एकच घेतो, म्हणजे आम्हाला पण कसं त्यांना वाटतं की पॉकेटमध्ये जास्त येतं आणि स्वस्त पण पडतं त्याच्यासाठी मग. आणि आम्ही ना साखर घेतली होती 1 किलोवर ना, 1 किलो फ्री होती. तर मग त्याच्यासाठीच हे घेऊन आले होते. आणि मग सगळं पसारा तसाच पडला होता. चला म्हणलं पहिले बरणी वगैरे भरून वगैरे घेऊन घेऊया, कारण की एकदा मग भरून वगैरे ठेवलं तर मग टेन्शन नसतं. आणि माझं आज घर इतकं फ्रेश दिसत होतं ना खूपच, कारण की आपण एक अर्धे दिवस तरी साफसफाई वगैरे केली ना तर खूप छान वाटतं. तरी मी नेहमी थोडी थोडी करतच असते, तरी मला असं वाटतं की कुठून एवढा पसारा येतं काय माहिती. नेहमी तसाच तेवढाच पसारा होऊन जातो. तर मग सगळं आणि मला ना ह्यावेळेस दिवाळी तर कळालीच नाही की इतक्या लवकर आली आहे म्हणून. कसं आता बेबी लहान आहे आणि मग मुलं घरात असल्यावर मग त्यांनाच दिवसभर बघा, हे करा, त्याच्यामुळं आपल्याला कॅलेंडरही बघायला भेटत नाही आणि मोबाईल असून सुद्धा कॅलेंडर बघायला भेटत नाही. जेव्हा मला दुसरे कोणी सांगतात तेव्हा माहीत असतं की मला, अरे मला आता दिवाळी आली म्हणून. मग सगळ्या बरणीमध्ये एकदम भरून असं एकदम लावून घेतलं होतं. आणि मी नेहमी ना एकाच जागेवर लावत नाही, असं इकडचं तिकडं, तिकडचं इकडं असं करत असते, छान वाटतं. तर बघा माझी रॅक किती छान दिसत होती. आणि माझा अवतार बघा, दिवसभर असं राडा काढून काढून असं एकदम सगळं डोकं खराब झालं होतं. आणि आंघोळी नव्हती केली, तर मग मला आंघोळ वगैरे करायची होती आणि भूक पण खूप जास्त लागली होती. तर मग माझं घर एकदम फ्रेश फ्रेश दिसत होतं. तुम्हालाही छान वाटलं का मला कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.